सध्या एक मोठी ब्रेकिंग बातमी पाहूया। लोहगडावरील सीन रिक्रिएशन पूर्ण झालेलं आहे। केतन अग्रवालचा डमी पुतळा फेकून घटनेचं रिक्रिएशन करण्यात आलेलं होतं। आता लोहगडावरील हे सीन क्रिएशन पूर्ण झालेलं आहे। पोलिसांकडून या संदर्भातली चौकशी केली जाते। नेमकं तिथे काय घडलं त्यासाठी तपासाचा एक भाग म्हणून सीन रिक्रिएशन इथे करण्यात आलेलं होतं। त्याचा पुतळा फेकून हे रिक्रिएशन केलं जात होतं। आता ते पूर्ण झालेलं आहे। चेतन चौधरीच्या उपस्थितीमध्ये हे सीन रिक्रिएशन करण्यात आल्याचं कळतंय। एक्सक्लुझिव्ह व्हिज्युअल्स न्यूज 18 मराठीवर आपण पाहतोय। हे रिक्रिएशन पूर्ण झालेलं आहे आणि आता या संदर्भात पुढील चौकशी केली जाणार पोलिसांकडून। लोहगडावर नेत या दोन्ही आरोपींना या संदर्भातलं सीन रिक्रिएशन करण्यात आलं आणि त्यानंतर नेमकी तिथे काय घटना घडली त्याचं पूर्णतः सीन रिक्रिएशन इथे पोलिसांच्या वतीनं तपास यंत्रणांच्या वतीनं करण्यात आलं आणि ते आता पूर्ण झालेलं आहे। त्यातून आता काय निष्पन्न होतं ते पाहावं लागेल। तपासाचा अत्यंत महत्त्वाचा हा भाग असतो सीन रिक्रिएशन। कुठल्याही गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपींना घटनास्थळी नेलं जातं आणि त्याचं सीन रिक्रिएशन केलं जातं। तर 2 दिवसांपूर्वी पोलिसांनी सियाला देखील लोहगडावर आणलं होतं। त्यावेळी वरून पुतळा खाली फेकत पोलिसांनी सीन रिक्रिएशन केलं होतं। ती जागा नेमकी कोणती होती, डमी पुतळ्याची अवस्था काय झाली, हे संपूर्ण दृश्य तुम्ही न्यूज 18 मराठीवर एक्सक्लुझिव्ह ग्राउंड झिरो वरून पाहत आहात। हीच ती दृश्य आहेत आणि हाच तो पुतळा खाली फेकून सीन रिक्रिएशन करण्यात आलं होतं। डमी पुतळ्याला लोहगडावरून त्याच ठिकाणावरून ज्या ठिकाणाहून सियानं केतनला धक्का दिला आणि त्याचा जीव घेतला त्याच ठिकाणी हे सीन रिक्रिएशन करण्यात आलेलं होतं आणि तो पुतळा खाली फेकल्यानंतर त्याची काय अवस्था झाली ती एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही न्यूज 18 मराठीवर पाहत आहात। 350 फूट खोल दरीमध्ये धक्का देत सियानं केतनला त्याची हत्या केली होती। सध्या मी लोहगडाच्या त्याच जंगलात उभा आहे ज्या ठिकाणी या संपूर्ण घटनेत दुर्दैवी केतनचा 350 फूट खोल दरीत पडल्यावर मृत्यू झाला होता। आपण जर पाहिलं तर संपूर्ण ही तीच जागा आहे ज्या ठिकाणाहून सिया आणि चेतन या दोघांनी मिळून जे आहे ते केतनला धक्का दिला होता आणि केतन या दरीत जे आहे वरून खोल खाली पडला। पोलिसांनी जो डमी पुतळा बनवलेला होता आणि हे संपूर्ण जे रिक्रिएशन आहे ते केलेलं होतं त्याच दरम्यान वरून जो आहे एक पुतळा देखील फेकण्यात आला होता आणि तो पुतळा आपण पाहू शकता की हा समोर जो पुतळा फेकलेला आहे तो 350 ते 400 फूट वरून पोलिसांनी रिक्रिएशन दरम्यान फेकलेला आहे। अशीच काही परिस्थिती त्या दिवशी या ठिकाणी होती ज्या दिवशी दुर्दैवी केतनचा या परिसरात मृत्यू झाला होता। अतिशय डोंगराळ भाग आणि संपूर्ण या ठिकाणी पावसामुळे आलेलं शेवाळ आणि या परिसरात येणं अगदी जिकिरीचं काम आहे। तरी देखील आपल्या प्रेक्षकाला ही संपूर्ण परिस्थिती दाखवण्यासाठी आमची टीम या ठिकाणी आलेली आहे आणि या प्रकारे या ठिकाणी कशा प्रकारे हा संपूर्ण थरार पार पडला ते देखील आम्ही तुम्हाला आज दाखवत आहोत। आपण जर पाहतात तर हा जो पुतळा आहे त्या पुतळ्याची परिस्थिती संपूर्णपणे छिन्न विछिन्न प्रकारे झालेली आहे आणि अशाच प्रकारे दुर्दैवी चेतनच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाल्याने त्याचा या ठिकाणी मृत्यू झाला होता। आज दुसऱ्यांदा रिक्रिएशन होत आहे आणि पोलीस चेतनला या डोंगरावर म्हणजेच लोहगडावर घेऊन गेलाय आणि तेथून थोड्याच वेळात या ठिकाणी हा मृत्यूचा थरार त्याचं रिक्रिएशन दुसऱ्यांदा पार पडणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट इम्रान सर, न्यूज 18 मराठीसाठी अनिश शेख, लोहगड। यानंतर पुढची एक ब्रेकिंग बातमी पाहूया। नाशिकमध्ये 17 वर्षीय श्रावणीच्या मृत्यूनंतर राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। त्या लसीच्या संबंधित बॅचचा वापर राज्यभर तात्काळ स्थगित करण्यात आलेला आहे। प्राथमिक अहवालामध्ये तीव्र ॲलर्जिक प्रतिक्रियेचा संशय व्यक्त करण्यात आलाय। संबंधित लस, सिरिंज, रक्त आणि त्वचेचे नमुने हे फॉरेन्सिक तसेच केंद्रीय प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत। तपास अहवाल आल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। FDA कडून एक आदेश प्राप्त आहे की एक पर्टिक्युलर बॅच ये जो टेटनसचा जो लस आहे त्याचे एक पर्टिक्युलर बॅच लसीकरण करू नये त्याच्यासाठी एक सूचना सगळे आरोग्य विभाग, सगळे खाजगी रुग्णालय ज्या ज्या ठिकाणी लसीकरण होतो त्याला एक असं सूचना आलेलं आहे आणि ते पर्टिक्युलर बॅचचे लसीकरण करू नये याच्यासाठी जो सूचना प्राप्त आहे त्याच्या अनुषंगाने दोनों शहरचे MOH मालेगाव आणि नाशिक आणि त्यासोबत DHO आणि त्यासोबत आपले सिव्हिल सर्जन ते अपने आरोग्य यंत्रणामध्ये असलेले सगळे दवाखाने आणि त्यांचे जे स्टोरेज आहे त्या बॅचचं लस आहे की नाही ते तपासताय आणि त्याच्यामध्ये यदि त्या बॅचचं लस सापडत असेल तर ते वापस जमा करतात। तर फक्त एक बॅचचं लसीकरणचे जो थांबवण्याचे आदेश फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन कडून प्राप्त आहे त्या फक्त नाशिक जिल्ह्यामध्ये थांबवण्यात आले।
यानंतर पुढची बातमी बघूया. पालघरमधल्या बोईसर तारापूरच्या MIDC मध्ये कारखान्यामध्ये मोठा ब्लास्ट झाला आणि त्यानंतर बातमी समोर आली. बोईसर तारापूर MIDC मध्ये N74 प्लॉट नंबरवरच्या सिमेंट इंडस्ट्रीज या कारखान्यामध्ये हा ब्लास्ट झाला. जवळजवळ 1.5 ते 2 किलोमीटरपर्यंत ब्लास्टमुळे हादरा बसल्याची माहिती मिळते. कारखानदारांच्या ढिसाळ कारभारामुळे हा ब्लास्ट झाल्याचा दावा केला जातोय, ज्यामुळे कामगारांचा जीव धोक्यात आहे. ब्लास्टची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन घटनास्थळी तत्काळ दाखल झाल्याचंही कळतंय. पालघरमध्ये आपण पाहतोय कारखान्यामध्ये ब्लास्ट झाला आहे. पालघरच्या कारखान्यात हा मोठा स्फोट झाला आणि 2 ते 3 किलोमीटरपर्यंत त्याचे हादरे बसल्याचं कळतंय. सध्या तिथे बचाव कार्य सुरू आहे. ब्लास्टमुळे 2 ते 3 किलोमीटरपर्यंत हादरे बसल्याचं समोर आलं.